धुळे जिल्ह्यात पीक विमा व कर्जमाफीसाठी शिरपूर फर्स्टचे अनोखे आंदोलन। धुळे जिल्ह्यात 2025च्या खरीप हंगामातील पीएम फसल विमा योजनेअंतर्गत कापूस पिकाचा विमा अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात आसूड घेतला तर गळ्यात फाशीचा दोर घालून शासनाच्या कथित शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला। यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड झाली होती, मात्र पीक विमा काढूनही अनेक शेतकरी आजपर्यंत विमा भरपाईपासून वंचित असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मंजूर करून वितरित करावा, तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने त्वरित लक्ष न दिल्यास भविष्यात अधिक तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभारले जाईल। या आंदोलनात शिरपूर फर्स्ट शेतकरी संघटना तसेच राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी असतील। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिरपूर धुळे प्रतिनिधी तुषार शेटे यांचा रिपोर्ट। मी हंसराज चौधरी, राहणार शिरपूर। आपण जर का बघितलं की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन आणि निवेदने दिले जात आहे। अनेक अटी शर्ती राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये आहे। त्यानंतर बघितलं तर धुळे जिल्ह्यात नुकताच पीएम फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा घोषित करण्यात आला, परंतु जिल्ह्याचा प्रमुख पीक असलेला कापूस याचा पीक विमा अजून देखील खरीपचा 2025च्या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। नवीन वर्ष चालू झालं, पेरणी चालू झाली, परंतु अजून देखील शेतकऱ्यांना त्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाही। वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून देखील काही झालं नाही, म्हणून आज आमच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आज या जुलमी प्रशासनावरती आणि जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे। आणि जर का येत्या 7 दिवसामध्ये या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर का वेळेवर मिळाला नाही तर या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मोठ्या उद्रेकाच्या सामोरे जावं लागेल।